अतिजलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। शिरोली जिल्हा परिषद मतदारसंघात आमदार अमल महाडिक यांनी पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध करत भारतीय जनता पार्टीचे कमळ फुलवले आहे। अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या निवडणुकीत महाडिक गटाच्या तिन्ही उमेदवारांनी प्रतिस्पर्ध्यांना धूळ चारत विजय संपादन केला। ही निवडणूक अत्यंत चुरशीच्या आणि प्रखर राजकीय संघर्षामध्ये रंगलेल्या या निवडणुकीत हिंदू मुस्लिम जातीय समीकरणांच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला असून एका मुस्लिम उमेदवाराने मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत नवा इतिहास रचला आहे। संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या अत्यंत चुरशीच्या झालेल्या शिरोली पुलाची जिल्हा परिषद मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सलीम महात हे 959 मतांनी विजयी झाले। सलीम महात यांना 12,292 तर प्रतिस्पर्धी शाहू स्वाभिमानी आघाडीचे उमेदवार शशिकांत खवरे यांना 11,343 इतके मतदान झाले। शाहू स्वाभिमानी आघाडीचे उमेदवार शशिकांत खवरे यांनी धनशक्ती विरोधात तरुणांच्या पाठबळावर तोडीस तोड लढत दिली, पण निसटता पराभव पत्करावा लागला। शिरोली जिल्हा परिषद मतदारसंघातून आमदार अमल महाडिक व शोमिका महाडिक यांनी प्रतिनिधित्व केले होते, त्यामुळे हा मतदारसंघ महाडिकांचा बालेकिल्ला समजला जातो। त्यामुळे हा मतदारसंघ महाडिक यांच्यासाठी प्रतिष्ठेचा ठरला होता, पण खवरे यांनी या बालेकिल्ल्याला एक प्रकारे सुरुंग लावण्याचा प्रयत्न केला। या निवडणुकीत खवरे यांनी सुरुवातीपासूनच प्रचारात आघाडी घेतल्यामुळे आमदार अमल महाडिक व शोमिका महाडिक यांनी सलग 2 दिवस गावातील घरोघरी भेटीगाठी भर देत मतदारांची व पदाधिकाऱ्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला। शशिकांत खवरे यांना नागाव, टोप, संभापूर, सोनाली वसाहत या गावातून अपेक्षापेक्षा अत्यंत चांगले मतदान झाले, पण शिरोली गावातून कमी झालेल्या मतदानामुळे खवरे यांचा अपेक्षाभंग झाला आहे, असे या निकालामुळे सिद्ध झाले आहे। तसेच मतदानापूर्वी 2 दिवस मतदारसंघात घरोघरी कार्यकर्त्यांनी लक्ष्मी दर्शन घडवले, त्यामुळे हा विजय प्राप्त झाला असल्याचे नागरिकांच्यातून दबक्या आवाजात बोलले जात आहे। खवरे नेहमीच महाडिक यांच्यासारख्या बलाढ्य शक्तीला आव्हान दिले आहे, पण जनशक्ती विरोधात धनशक्ती अशी झालेल्या या लढतीत शशिकांत खवरे यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे। नागाव पंचायत समितीमध्ये मोठ्या फरकाने अरुण माळी 7,015 तर शिरोली पंचायत समितीमध्ये कमल कौदाडे 6,782 यांनी सहज विजय मिळवला आहे। स्थानिक शाहू स्वाभिमानी आघाडीचे पराभव उमेदवार नागाव अभिनंदन सोळांकुरे 5,841 तर शिरोली शुभांगी पाटील यांना 4,402 मताधिक्य मिळाले। या निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला आहे। ही निवडणूक जाहीर झाल्यापासून शिरोलीत राजकीय वातावरण तापले होते। प्रचारादरम्यान विकास कामांच्या मुद्द्यांसोबतच छुपी जातीय समीकरणे जुळवण्याचे प्रयत्न दोन्ही बाजूंकडून झाल्याचे बोलले जात होते। प्रस्थापित नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली असतानाच मतदारांनी मात्र कोणत्याही ध्रुवीकरणाला बळी न पडता उमेदवाराच्या गुणवत्तेला प्राधान्य दिल्याचे या निकालावरून स्पष्ट होत आहे। हा विजय केवळ एका धर्माचा किंवा जातीचा नसून सर्व धर्मीय बांधवांनी दाखवलेल्या विश्वासाचा विजय आहे, अशा भावना विजयी उमेदवारांनी विजयानंतर व्यक्त केल्या। तर मग चला सबस्क्राइब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।